झी 24 तास एक पाऊल पुढे। मोठा गाजावाजा करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल केले गेले, पण हा फेरबदलाचा केवळ फार्स होता की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। 6 मंत्र्यांच्या फेरबदलासाठी 20 मंत्र्यांचे राजीनामे कशासाठी असा प्रश्न निर्माण झालाय। दिग्गज घोटाळेबाज नेत्यांवर कारवाई का नाही अशी विचारणाही होऊ लागली आहे। शुक्रवारी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा घेतला आणि राष्ट्रवादीचा आता चेहरा मोहराच बदलणार असं चित्र राज्यात निर्माण झालं। अनेक घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये अडकलेले राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री आणि दिवसेंदिवस पक्षाची ढासळत चाललेली प्रतिमा यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे। त्यामुळे पवारांनी वेळीच पक्षात मोठे फेरबदल करायचा निर्णय घेऊन जनतेत योग्य संदेश देण्याचा आटापिटा सुरू केला। पक्षातल्या वादग्रस्त मंत्र्यांना घरी बसवणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली। त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीत दिल्लीतलं वजन वाढवण्यासाठी काही दिग्गज मंत्र्यांना लोकसभा लढवण्यासाठी पवारांनी आग्रह धरला। त्यामुळे या दिग्गजांचाही पवार साहेब लाल दिवा काढून घेणार की काय असं चित्र दिसू लागलं। मात्र प्रत्यक्षात शपथविधी सोहळा सुरू झाला तेव्हा खोदा पहाड और निकला चूहा अशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची झाल्याचं दिसलं। केवळ गुलाबराव देवकरांसारख्या छोट्या मंत्र्याला डच्चू देऊन क्लीनअप मोहिमेच्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात धूळफेक केल्याचंच दिसलं। मात्र सिंचन घोटाळा प्रकरणी आरोप झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, महाराष्ट्र सदन घोटाळा आणि एमईटीमुळे वादात सापडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, आदिवासी विकास खात्यात घोटाळ्याचे आरोप असलेले विजयकुमार गावित, टोल घोटाळा प्रकरणी अडचणीत आलेले जयदत्त क्षीरसागर या दिग्गजांना वगळण्याचं धैर्य मात्र पवार दाखवू शकले नाहीत। मात्र तरीही ही निवडणुकीचीच तयारी आहे असं राष्ट्रवादीचे मंत्री मोठ्या फुशारकीने सांगतायत। निवडणुकीला सामोरं जात असताना मला पक्ष संघटनेमध्ये काही चेंजेस बदल करायचे आणि ते बदल करत असताना मला प्रांताध्यक्षांच्या पासून बदल त्या ठिकाणी करायचे। बाकीचे पण त्यांच्या बरोबर काम करणारे इतर पण सहकाऱ्यांना वेगवेगळ्या भागाचा त्या ठिकाणी पार्टीचं काम करण्याच्या करता संधी द्यायची। पवारांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि लोकसभेतलं बळ वाढवण्यासाठी दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी केली होती। मात्र लाल दिव्याशिवाय हे दिग्गज आपली ताकद दाखवू शकतील काय अशी शंका आल्यामुळेच राष्ट्रवादीतले फेरबदल म्हणजे एक फार्सच ठरलाय। भाकरी करपू नये म्हणून शरद पवारांनी ती फिरवली खरी, मात्र ती भाकरी पूर्ण फिरवली गेली नाही असं म्हणावं लागेल। कारण शरद पवारांनी 20 मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते त्यावेळेला अनेक बड्या मंत्र्यांना घरी बसवलं जाईल अशी शक्यता होती, परंतु काही मंत्री वगळता कुठलाही बडा नेता बडा मंत्री घरी बसलेला नाही। त्यामुळे राष्ट्रवादीची यामागची खेळी काय होती याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सर, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।